भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महंत एक बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। तर चला सेवक बांधवांनो, आपण माहिती करून घेऊया 15 नोव्हेंबर जनरल हवन कार्याबद्दल। महंत एक बाबा जुमदेवजींनी त्यांना मिळालेल्या संन्यासाच्या मंत्राद्वारे 42 दिवसाची साधना करून भगवान बाबा हनुमानजीची कृपा प्राप्त केली। बाबाकडे येणाऱ्या दुःखी मानवाला मंत्राद्वारे फूक मारून त्यांचे दुःख दूर करू लागले, परंतु भूतबाधेने पीडित लोकांचे पूर्णपणे दुःख दूर होत नव्हते। त्यामुळे बाबांनी हनुमानजींना मार्गदर्शन करण्याची विनंती केली। त्यावर मार्गदर्शन करताना हनुमानजींनी बाबाला सांगितले की सृष्टी निर्माता त्या परमेश्वराची कृपा संपादन करावी लागेल, त्याकरिता रोज सायंकाळी याप्रमाणे 5 दिवस हवन करावे। हनुमानजींनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे बाबांनी हवनाला सुरुवात केली। 5व्या दिवशी हवन संपल्याबरोबर बाबा निराकार अवस्थेत आले व देहभान हरवले, तसेच त्यांना विदेह स्थिती प्राप्त झाली होती। बाबांची ही स्थिती पाहून कुटुंबातील मंडळी काळजीत पडली। 6व्या दिवशी कुटुंबातील लोकांनी हवन करून कार्याची समाप्ती केली। त्यामुळे बाबांच्या मुखकमलातून 4 वचन निघाले। तेच 4 वचन म्हणजे परमेश्वर प्राप्तीचे 4 तत्व होय। दुसऱ्या दिवशी घरच्या मंडळींनी बाबांना विनंती केली की हे भगवान, आप सेवक को इस विदेह स्थिति से मुक्त करो, सेवक की गृहस्थी है, बच्चा है। तेव्हा परमेश्वराने बाबांच्या मुखकमलातून उत्तर दिले की अगर आपका भाई आपको इतना प्यारा था, आपको उससे इतनी हमदर्दी थी, तो आपने उसे भगवान की सेवा करने क्यों लगाई? उस समय आपने उसे रोकना था। अब सेवक भगवान का हो गया, न किसी का रहा और भगवान सेवक का हो गया है। मेरा सर सेवक का धड़ और सेवक का सर मेरा धड़ ऐसा विलीन हो गया है। इस तरह दोनों की आत्मा एक हो गई है। थोड्या वेळाने भगवंताने पुन्हा घरच्या मंडळींना उद्देशून बाबांच्या मुखकमलातून शब्द काढले कि सेवक भगवान बन गया, इसलिए सेवक एक ही समय थोड़ा सादा भोजन करेंगे और कोई भी औरत घर की हो या बाहर की, उसकी छाव सेवक पर ना पड़े, नहीं तो सेवक कहीं का नहीं रहेगा, जिंदा नहीं रहेगा। अशा प्रकारे भगवंताने सेवकाला म्हणजे बाबांना दैवी शक्तीची जागृती दिली। बाबांची ही विदेह स्थिती पाहून काळजीत असलेल्या कुटुंबातील लोकांना एके दिवशी बाबांनी मार्गदर्शन केले की घरवालों सुनो, आप सब लोग 3 महीने तक भगवान से विनती करो कि हमारे भाई की यह अवस्था समाप्त कर उसे गृहस्थी में रखो। भगवान को दया आएंगी तो गृहस्थी में आएंगे। बाबांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कुटुंबातील लोकांनी दररोज सकाळी सूर्यनिगाच्या आधी विनंती करण्याचे कार्य सुरू केले। जवळजवळ 3 महिने बाबा विदेह अवस्थेत होते। बाबांची विदेहता संपून ते शुद्धीवर आले तो दिवस म्हणजे 15 नोव्हेंबर 1948 आणि त्याच दिवशी आपण मंडळामध्ये 15 नोव्हेंबरला वार्षिक जनरल हवन कार्य करण्यात येते। सर्वांना नमस्कार जी।